90% लोकांना गुढीपाडवा का साजरा करतात हे माहीत नाही। नमस्कार मित्रांनो, आपण दरवर्षी मोठ्या आनंदाने गुढीपाडवा साजरा करतो। घरासमोर सुंदर गुढी उभी करतो। पण तुम्ही कधी विचार केला आहे का, गुढीपाडवा नेमका का साजरा केला जातो? या सणाचा इतिहास काय आहे आणि गुढी उभारण्यामागचे खरे महत्त्व काय आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे। हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो। हाच दिवस मराठी नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो। म्हणजेच गुढीपाडवा हा नवीन वर्षाची सुरुवात दर्शवणारा सण आहे। गुढीपाडव्याबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात। असे मानले जाते की या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, म्हणून हा दिवस नव्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो। तसेच एक अशीही कथा सांगितली जाते की भगवान श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येला परत आल्यावर लोकांनी आनंदाने गुढी उभारून त्यांचे स्वागत केले। त्या विजयाच्या आनंदाचे प्रतीक म्हणून आजही गुढी उभारली जाते। गुढीपाडवा हा फक्त सण नाही, तर नवीन आशा आणि आनंद घेऊन येणारा दिवस आहे। या दिवशी लोक घर स्वच्छ करतात, दारात सुंदर रांगोळी काढतात, नवीन कपडे घालतात आणि कुटुंबासोबत आनंद साजरा करतात। या दिवशी कडुलिंब आणि गुळ खाण्याची परंपरा आहे। त्यामागचा अर्थ असा की आयुष्यात गोड आणि कडू असे दोन्ही अनुभव येतात आणि आपण ते आनंदाने स्वीकारायला शिकतो। गुढी उभारण्यासाठी सर्वप्रथम एक लांब बांबूची काठी घेतली जाते। त्या काठीवर सुंदर रेशमी कापड बांधले जाते। त्यावर साखरेच्या गाठी, कडुनिंबाची पाने आणि फुलांची माळ लावली जाते। सर्वात वर तांब्याचा किंवा चांदीचा कलश ठेवला जातो। तयार झालेली गुढी घराच्या दारात किंवा खिडकीजवळ उभी केली जाते। गुढी ही विजय, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते। मित्रांनो, गुढीपाडवा आपल्याला एक सुंदर संदेश देतो। प्रत्येक नवीन दिवस हा नवीन सुरुवात करण्याची संधी असते। म्हणूनच आपण हा सण आनंदाने, उत्साहाने आणि सकारात्मक विचारांनी साजरा करतो। तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ऑनलाईन क्लासरूम YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। थँक्यू।